हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबारा या सार्थ अभंग गाथा अभंग 2714. भजन हे नासिले हिंडी, दंबालंडी आवडी, जेवितना आईता पाक नासी ताक घुसळुनी, एका एकी इच्छी पाट नेने चाट कावळे, तुका म्हणे मुलाम्याचे बंधन सांचे सेवटी. 2714. साधूपणाचे ढोंग करणाऱ्याला सोंग दाखवण्याची आवड असते. रंगात आलेले चांगले भजन चाललेले असेल तर मध्ये मध्ये करून ते पार नासून टाकतो. आयते स्वादिष्ट भोजन तयार आहे पण हा ताक घुसळून स्वयंपाकाचा नाश करतो. असा मनुष्य नीच आहे. पंक्तीत जेवण्याचे माहिती नाही ते वहिवाट नियम सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशी ढोंगी माणसे सोन्याचा मुलामा दिलेल्या नाण्याप्रमाणे दिखाऊ पण खोटी असतात. त्यांना कायम यांचे बंधन प्राप्त होते. 2715. जैसा निर्मळ गंगा ओग तैसा भाग ओगरी, प्रेम वाढे ग्रासोग्रासी ब्रह्मरसी भोजन, तृप्तीवरी आवडी उरे ऐसे बरे प्रकार, तुका म्हणे पाखमन नारायण ते भोगी. 2715. देवागंगेच्या निर्मळ प्रवाहाप्रमाणे मला माझ्या भोजनाचा वाटा द्या. या ब्रह्मरसाच्या भोजनातील प्रत्येक घासाबरोबर अंतरीचे प्रेम वाढत जाते. जीव तृप्त झाला तरी आवड उरतेच. अशा प्रकारचे विविध अन्नाचे प्रकार असतात. तुकाराम महाराज म्हणतात, या आत्मानुभवाच्या गोष्टी शुद्ध मन आणि त्याचा पवित्र भाव नारायणाचे सुख अनुभवतो. 2716. सुख सुखा विरजन झाले ते मथिले नवनीत, हाले डोले हरुषे काया निवती बाह्या नयन, प्रबळ तो नारायण गुणे गुण वाढला, तुका म्हणे भरली सिग वरी मग ओसंडे. 2716. मूळ भक्ती सुखाला अंतरीच्या भक्तिप्रेमाचे सुखमय असे विरजन घातले आणि मंथन करून भक्ती सुखाचे नवनीत काढले. असे नवनीत सेवन करताना काया हर्षभराने डोलते, बाहू स्फुरतात, डोळे बघून तृप्त होतात. नारायण प्रबल आहे अशा गुणाने गुण वाढले. तुकाराम महाराज म्हणतात, अंगाने चहूकडून तृप्तीची शीग भरली आहे, त्याचा आनंद ओसंडून वाहतो. 2717. कारे न भजसी हरी तुझ कोण अंगीकारी, होईल यमपुरी यमदंड यातना, कोण झाली लगबग, काय करीसी ते मग, कारे भरला ताटा करीती ओजने तावाटा, तोंडा पडिली खिळणी जीवा पिटिती ओढुनी, कारे पडिली जनलाज कोण सोडविल तुझ, लाज धरी म्हणे तुका नको वाया जाऊ फुका. 2717. हे जीवा, तू श्रीहरीला का भजत नाही? तुला त्याच्याशिवाय कोण आधार देईल? अंतसमयी यमनगरीत जाशील, तेथे यम देईल ती शिक्षा भोगावी लागेल. येथे तुला कोणत्या कामाची घाई आहे? यमनगरीत गेल्यावर तेथे काय काम आहे? तू अभिमानाने ताट झालास, यमदूत तुला बांधून घेऊन जातील. आता नामस्मरता करताना तुझी जीभ टाळूला चिकटली का? पण यमपुरीत गेल्यावर यमदूत तुझी जीभ मुखाबाहेर ओढून तुला मारतील. नामस्मरण करीत असताना लोक नावे ठेवतील म्हणून तुला लाज वाटते, पण अंतकाळी नामच सोडवेल, अन्य दुसरे कोणीही सहाय्य करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपण कसे जगतो वागतो याची लाज वाटू दे, जीवन व्यर्थ घालू नको. 2718. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणापाशी, मधील ते वाव अवघी उपाधी, तुम्हा आम्ही आम्हा मधी तेची परी, गटमट झाले आकाशाचे पोटी, वचनेची तुटी तेची ते, तुका म्हणे बीजे बीज दाखविले, पत्र पुष्प आले गेले वाया. 2718. सूर्याच्या उष्णतेने सागराच्या पाण्याची वाफ झाली, ती आकाशात गेली ढग होऊन, पावसाच्या पाण्याच्या रूपाने गंगेला मिळाली, गंगा पुन्हा समुद्राला मिळाली. अशा प्रकारे निसर्ग चक्र फिरते खेळते आहे. यात पाणी हे सार तत्व आहे. वाफ, ढग, पाऊस, गंगोग ही उपाधी आहे. देवा, तुमच्या आमच्यात असे चक्र फिरत आहे. आकाश हे सर्व व्याप आहे, ते घटात मठात आहे. घटा
मठाच्या नाशानंतर त्यातील आकाश आकाशात विलीन होते. बीजापासून वृक्ष, पाने, फुले, फळे असे प्रकार निर्माण झाले तरी बीज पुन्हा बीज निर्मितीच करते. वृक्षादी सर्व उपाधी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मूळ चैतन्य ब्रह्माच्या जीवित्व हा विलास आहे. देह समाप्तीनंतर जीवतत्व चैतन्य ब्रह्मात विलीन होते. जगत देह केवळ उपाधी आहे. 2719 देवा तुम्ही 2719 काय विनवावे कोण तो निवाड, केले माझ्या कोड वचनांचे. अहो कृपानिधी गुणांच्या निधाना, माझ्या अनुमाना नयेची हे. बहुत करुणा केलेसे भाषण, एकही वचन नाही आले. माझी काही सेवा होईल पावली, निश्चिंत मानिली होती ऐसी. तुका म्हणे माझी उरले ते अटी, अभय कर कंठी न देखीची. 2719 देवा तुम्ही माझ्या कळकळीच्या विनंतीच्या शब्दांचा काय निर्णय केलात, कोणते कौतुक केले. अहो कृपासागरा, आपण तर सद्गुणाचे अमोल भांडार आहे, पण त्यातील एकाही गुणाची मला प्रचिती आली नाही. मी करुणेने खूप भाषण केले, पण आपण काहीही उत्तर दिले नाही. माझी काही सेवा तुम्हा पायी रुजू होईल आणि ती सफल होईल अशी मी अपेक्षा केली, ती व्यर्थ गेली. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला माझे श्रमच उरले, कारण तुमचा कटीवरचा हात अभय देण्यासाठी उंच केलेला दिसत नाही. 2720 लाजोनी या काळे राहिले लिखित, नेदिताही चित्त समाधान. कैसे सुख वाचे वचनांचे तुटी, प्रीती विन भेटी रुची नेदी. एकाची भेटी एकाचा कोपर, मायेचा पदर कळो येतो. होत्या आपुल्या त्या वेचोनिया शक्ती, पुढे झालो युक्ती कळाहीन. तुका म्हणे तुम्ही समर्थजी देवा, दुर्बळाची सेवा कोठे पावे. 2720 देवा माझ्या अंतरी समाधान नाही, कारण पूर्वी तुम्ही प्राचीन ग्रंथातून दिलेली वचने मोडली, खोटी ठरवली. तुम्ही आमच्याबरोबर संवाद करीत नाही, त्याची मला खंत वाटते. उभयतांच्या अंतरात प्रेम असते तर भेटण्यात सुख असते. एखादा भक्त तुम्हाला प्रेमाने भेटायला आला तर देवा तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोलले पाहिजे. त्याने कोपराने स्पर्श करून खून केली तर त्याच्या मनातील प्रेमभाव जाणला पाहिजे. माझ्याजवळ तुम्हाला प्राप्त करून घेण्याचे बळ होते, ते सर्व संपून गेले. माझ्या युक्ती प्रयत्न सर्व काही कुंठित झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी आता दुर्बळ आहे, पण तुम्ही समर्थ आहात, तेव्हा माझ्याकडून होणारी सेवा तुम्हा पायी कशी रुजू होईल. 2721 आशाबद्ध बहु असे निलाजिरे, होय म्हणे दिरे फळे टोके. कारणांपे चित्त न पाये अपमान, चित्त समाधान लाभासाठी. तुका म्हणे हाते लोटिले न कळे, जाकी तसे डोळे पांडुरंगा. 2721 जे आशाबद्ध असतात ते फार निर्लज्ज असतात. थोड्या वेळाने का होईना काहीतरी मिळेल अशा आशेने ते वाट पाहत बसतात. त्यांना कितीही अपमान केला तरी वाईट वाटत नाही, कारण त्यांना काही मिळेल ही आशा सुटत नाही, त्याचे समाधान असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तसाच मी तुमच्या भेटीसाठी आशाबद्ध आहे. तुम्ही माझा तिरस्कार केला तर मी डोळे झाकून घेईन, म्हणजे मला अपमान होतो आहे हे कळणार नाही. 2722 साता पाचा तरी वचना शेवटी, निरोपका भेटी एकतरी. कानेने निष्ठुर केले नारायणा, न देखे हे मना येता काही. तुका म्हणे ऐसा न देखे निवाड, कडू किंवा गोड फळपोटी. 2722 5-7 काय असंख्य वेळा कळवळून विनंतीची वचने बोललो, तेव्हा तुम्ही प्रतिउत्तर म्हणून भेटीचे वचन किंवा काही निरोप पाठविणे यापैकी काही करायला पाहिजे. नारायणा मन असे निष्ठुर का केले. माझे बोलणे करुणा वचने तुम्हाला आवडत नाही असेच वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या आश्वासनाच्या पोटी मला देण्यासाठी तुमच्याकडे कडू फळ आहे की गोड आहे हेच कळत नाही. तू काही निर्णय घेत नाहीस. 2723 कासया हो माझा राखिला लौकिक, निवाड का एक केला नाही. मग तळमळन करीते मन, झाले ते कारण कळो येते. तुका म्हणे केला पाहिजे निवाड, वैद्यासी ते बीड मरण रोग्या. 2723 देवा तुमचा सेवक म्हणून तुम्ही माझा नावलौकिक उगाच वाढविला. एकदाच काय खरे आहे याचा निर्णय केला असता तर माझे मन तळमळले नसते. कारण
नाही कळून आले असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही आता निवाडा केला पाहिजे, कारण वैद्यराजाने भीड धरली तर रोग्याचे मरण ओढवते, म्हणून देवा तुम्ही निवाडा केला नाहीत. आमचा भविष्यकाळ अंधारातच आहे. 2724 वाया ऐसा जन्म गेला, हे विठ्ठला दुःख वाटे, नाही सरता झालो पायी, तुम्ही जैन पुसा, कामी जितो संवंसारी, अद्यापवरी भूमी भार, तुका म्हणे पंढरीनाथा, सबळ व्यथा भवरोग. 2724 विठ्ठला माझा जन्म असा वाया गेला याचे दुःख वाटते. जोपर्यंत तुम्ही माझी विचारपूस करीत नाही तोपर्यंत मी तुमच्या पायी राहण्याचा योग्यतेचा नाही असे वाटते. अद्यापि या संसारात भूमीला भार होऊन का जगतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंढरीनाथा, या जीवाला भवरोगाची प्रबळ व्यथा जडली आहे. 2725 ऐसे कोण पापबळी, जे जवळी येऊ नेदी, तुम्हा तव होईल ठावे, नेदावे का कळो हे, कोण झाला अंतराय, का ते पाय अंतरले, तुका म्हणे निमित्याचा आला सुचा अनुभव. 2725 देवा माझे असे कोणते बलवान पाप आहे की ते मला तुमच्याजवळ येण्यास अडथळा करते. हे तुम्हाला खरोखर माहीत आहे, पण तुम्ही मला का सांगत नाहीत. कोणते संकट आले आणि मी तुम्हाला दुरावलो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही जाणत असाल तर मला सुचवा, म्हणजे मी त्यो चुकीची दुरुस्ती करीन. 2726 ब्रह्मज्ञान भरोवरी, सांगे आपण न करी, थू थू त्यांच्या तोंडावरी, व्यर्थ सिनविली वैखिरी, कथावरी करी वरी प्रेमनसेची अंतरी, तुका म्हणे कवित्व करी, मान लोभ हे अंतरी. 2726 ब्रह्मज्ञान इतरांना सांगतो, स्वतः मात्र तसे आचरण करीत नाही, अशा माणसाच्या तोंडावर थुंका, त्याचा धिक्कार करा. त्याने व्यर्थच भ्रामक ब्रह्मज्ञान सांगून आपली वाणी शिनवली. हरिकथा वरवर रंगून सांगतो, पण अंतरात मात्र भक्तिभाव नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, बुद्धी चातुर्याने केलेले कवित्व आपल्याला मान सन्मान द्रव्य मिळवून देईल अशी अपेक्षा करतो. 2727 दगडाच्या देवा बगाडी नवस, बाईल कथेस जाऊ नेदी, वेंची धनराशी बांधिले स्मशान, दारी वृंदावन द्वाडमानी, चोरे नागविला न करी त्यांची खंती, परी द्विजा हाती नेदी रुका, करी पाहुणेर व्यायांस जावयांसी, आल्या अतिताची पाठी मोरा, तुका म्हणे जळो दिग त्यांचे जिने, भारवाई सीन धरातळी. 2727 क्षुद्र मनुष्य दगडाच्या देवाला बायकोला पाठीत सोन्या रुपयाच्या गळाला टांगून टोचून तिला देवापुढे उभे करण्याचा नवस बोलतो, परंतु तिला हरिकथा श्रवणासाठी मंदिरात जाऊ देत नाही. स्मशानात वडिलांचे थडगे बांधण्यासाठी काही लोक पुष्कळ द्रव्य खर्च करतात, पण दारात तुळशी वृंदावन बांधणे अपशकुन मानतात. फुकट्या चोरांनी लुटले त्याची खंत करीत नाही, परंतु ब्राह्मणाला एक पै दक्षिणा देत नाही. व्याह्या जावयाचा थाटाने पाहुणचार करतो, पण एखादा भिक्षुक दारी आला तर त्याला विनमुख पाठवितो. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे असले जीवनभार असलेले कष्टाचे आहे, अशा जीवनाचा धिक्कार असो, असे जगण्याला आग लागो. 2728 करोनी विनवनी माथा ठेवितो चरणी, होते तेची असो द्यावे, रूप सौम्यची भरवे, भयाबेने तुमचा ठाव, तुमच्या कोपे कोठे जावे, तुका पाया लागे दान समुदाय मागे. 2728 विठ्ठला विनंती करून मस्तक चरणावर ठेवतो. आधी होते तेच सौम्य रूप, जे साजिरे होते तेच असू द्या, ते चांगले आहे. देवा तुम्ही भयंकर उग्र रूप धारण केले तर आम्ही भीतीने कोठे लपावे. तुम्ही कोपाने भयंकर दिसू लागल्यावर आम्हाला कसे प्राप्त होणार. हरिदासाच्या समुदायात राहता येईल हेच दान मागतो, त्यासाठी तुमच्या पाया पडतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2729 प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही बेटी अंगसंगे, पोटामध्ये कोण सांगितले सर्पा, उपजत लपा म्हणून, बोलो नेने परी जाणे गोडक्षार, अंतरी विचार त्यासी ठावा, तुका म्हणे बरे विचारावे मनी, आणि कभल्यांनी पुसो नये. 2729 विठ्ठलाचे प्रेम काय आहे, कसे असते हे सांगता बोलता आणि दाखवता येत नाही. अनुभवास आल्यावर ते प्रेम कळते. कासवीची पिले केवळ मातेच्या कृपादृष्टीने बळावर वाढतात.
त्याच्या मातेचा अंगसंग स्तनपात मातेशी संबंध होऊन मिळत नाही. सर्पाची पिले मातेच्या उदरातून जन्मल्याबरोबर लपून बसतात. त्यांना मातेच्या उदरात असताना कोणी शिकवले काय? पदार्थ गोड की खारट हे मुक्या माणसाला सांगता येत नसले तरी मनात त्यातील फरक जाणवतो. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे प्रेम कसे प्राप्त होते हे प्रश्नकर्त्यांनी विचारू नये, शहाण्याने त्यासंबंधी विचार करावा, हेच हिताचे आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.